हे खत तयार करून जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणते खत द्यायचे हे पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर झाडाची काळजी घ्यावी लागते, काही कामे करावी लागतात, तर ती कामे कोणती करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर अगदी गुच्छामध्ये फुलेही येत राहतात। पण अशा प्रकारे भरपूर फुले येण्यासाठी या झाडाला खते देण्याबरोबरच झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते। कारण मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे। या झाडाला भरपूर ऊन मिळाले तरच या झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती अशा प्रकारे अगदी गुच्छामध्ये फुलेही येत राहतात। तर त्यासाठी जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे। तरच झाड चांगले वाढून भरपूर अशी फुले हे देत राहील। मोगऱ्याच्या झाडाला एकदा फुले येऊन गेली की पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी या झाडावरती काही कामे करणे हे आवश्यक असते। कारण मोगऱ्याचे झाड हे फेब्रुवारीपासून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत हे सतत फुले देत राहते। तर त्यासाठी झाडावरची जी उमललेली फुले आहेत ती काढून टाकावी। तसेच फांदीवरील सर्व ज्या कळ्या आहेत त्या उमलल्यानंतर त्या फांद्या वरच्या बाजूने 3 ते 4 इंच सोडून अशा प्रकारे ह्या तिरप्या कट कराव्या। त्यामुळे त्या फांदीवरती अजून नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या ह्या तयार होतील आणि झाडावरती ज्या पण नवीन कळ्या किंवा फुले येतात ती या नवीन फांदीवरतीच येत राहतात। जुन्या फांदीवरती फुले ही कधीही येत नाही। त्यामुळे अशा प्रकारे झाडाची छाटणी करणे हे आवश्यक असते। झाडाची छाटणी केल्यानंतर आणखी नव्याने फुटवे येण्यासाठी त्याला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे। अशा प्रकारे हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा ज्या शेणी आहेत त्या पाण्यामध्ये अशा 3 ते 4 दिवस ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे छाटणीनंतर झाडावरती भरपूर नवीन फुटवे येतातच, पण झाडावरती ज्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी हे खत अतिशय फायदेशीर असे आहे। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच त्या फांदीवरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात। त्यामुळे शेणखत किंवा गांडूळ खत याचा झाडांसाठी महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे वापर करावा। तयार केलेले हे जे लिक्विड खत आहे त्याचा वापर देखील डायरेक्ट झाडावरती न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करायचा आहे। कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे हे 1 मग जर खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून खत द्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण ही जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे। कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते। तुरटी देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे, कारण तुरटी ही आम्लयुक्त असते आणि याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होण्याचे काम होते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र या तुरटीचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। शेणखतापासून आपण हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे याच्यामध्ये आपण या तुरटीचा वापर करताना जर हे लिक्विड खत जर 1 ते 1.5 लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 चुटकीभर एवढ्याच तुरटीचा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। आणि हे तयार केलेले हे जे खत आहे ते देखील आपल्याला सारखे न देता ते महिन्यातून एकदाच द्यायचे आहे। खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते। अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतातच, पण त्याचबरोबर आपण जी पण खते या झाडाला देऊ ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यानंतर जे तयार केलेले खत आहे ते एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाला 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल।
तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.